नगरांमध्ये वाद लावायचा असा आरोप आता जरांगे पाटील करतात। मला वाटतं कुठलाही तथ्य अशा आरोपामध्ये नाही आहे, पण सर्वांनी दोन्हीही म्हणजे मराठा समाजाचे नेते आहेत जरांगे पाटील, इकडे भुजबळ साहेबही आहेत किंवा अनेक नेते आहेत दोन्ही समाजामध्ये। मला असं वाटतं कुठेही सामाजिकदृष्ट्या कुठे दरी निर्माण होणार नाही, कुठे तेढ निर्माण होणार नाही, कारण आपण सगळे सोबत राहतो। एकाच गावामध्ये सगळे समाज आहेत, ओबीसी आहेत, मराठाही आहेत आणि प्रत्येक गावामध्ये आहेत, छोट्या अगदी लहान गावापासून मोठ्या शहरापर्यंत आपण सगळे सोबत राहतो। आतापर्यंत असा प्रश्न कधी निर्माण झालेला नाही। मोठमोठे 5-5, 7-7 लाख लोकांचे मोर्चे निघालेत, अतिशय शांततेत निघालेत, सगळ्यांनीच एकमेकांना सहकार्य केलं आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपल्या बोलण्यातून किंवा कृतीतून असं कुठेही होता कामा नये की दोन्ही समाजामध्ये मोठी तेढ निर्माण होईल। आणि बोलताना सगळ्यांनी सांगेल मी की आपण थोडं सांभाळून बोललं तर मला वाटतं ही तेढ कमी करण्यासाठी त्याचा फायदा होईल। खरं आहे, जातीय सलोखा ठेवायचा असेल तर सर्वांनी आणि विशेष करून आमच्या राजकीय मंडळींनी एकमताने काहीतरी त्यातून तोडगा काढला पाहिजे। अन्यथा बैठकीला काही बोलायचं, नंतर बाहेर गेल्यावर काहीतरी स्टेटमेंट द्यायचं, काहीतरी बोलायचं, राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न मला वाटतं कुणी करू नये तर होताही कामा नये। अन्यथा जातीय सलोखा बिघडला तर मला वाटतं की ते आपल्या सर्वांना कुणाला फार परवडणारं नाही आहे। मतांसाठी तर अजिबात हे होता कामा नये आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही आता सर्वपक्षीय बैठक, जशी आपण आपल्याला कल्पना असेल मराठा समाजाच्या वेळेला ज्यावेळेला जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होतं, टेन्शन निर्माण झालं होतं, ताणतणाव निर्माण झाला होता, त्यावेळेला आपण सर्वपक्षीय बैठक बोलावलेली होती। तशी बैठक आता पुन्हा या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी बोलवण्याचा निर्णय काल झालेला आहे। मला वाटतं यातून काहीतरी तोडगा निघेल।